आता आम्ही चाललोय 21 गणपतीच्या विसर्जनासाठी रमाकांत पांचाळ यांच्या घर इथे नाधवड्यामध्ये. वाडी काय रे ती खैली नाधवडे गावठण या ठिकाणी. तर आता आपण त्या रोडला नापणे रोडला नापणे धबधबा रोडला निघालो आहे. म्हणजे नाधवड्यातून जो रस्ता जातो त्या रोडला तिथून पुढे गेल्यानंतर आतमध्ये वळणार दाखवतो तुम्हाला. तरी दरवर्षी त्यांचा गणपती असतो आणि खूप उत्साहात कार्यक्रम असतो. पाऊस खूप पडला त्यामुळे इथे पाणी पण आलंय आणि म्हणून थोडा आणखी उशीर केला बहुतेक कदाचित. आणि आमच्याबरोबर रविराज वारीक आणि आमच्या भजन मंडळाचे बुवा राजेश शिंदे हे बसले आहेत बघा. हाय हाय. तर असे आम्ही तिघं चाललोय कारण पुढे मोठी गाडी त्यांची गेलेली आहे बुवांची. त्या गाडीतूनच गणपतीच्या गाडीत नेणार की डीजे डीजेसाठी गाडी आहे. बघा आता आम्ही म्हटलो आतमध्ये दत्त मंदिरकडे आलोय. औदुंबर सेवा आदवडे भारताच्या घराजवळ आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये तिकडे जर ट्रॅक्टर आलाय आणि आमच्या या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठिकाणची सवारी चालली आहे बघा. गुगलची मध्ये बसलेले आमचे बुवा तिथून आवाज घेतो असेल बघा. बघा कलर वगैरे उडवून हुशार. मित्रांनो असा दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम असतो. ते संध्याकाळी ते गणपती बाहेर काढतात साधारण 4-4:30 वाजता आणि मोठ्या उत्साहात हा विसर्जनाचा 21 दिवसाच्या गणपतीचा कार्यक्रम ते साजरा करतात. रात्री 8-8:30पर्यंत किंवा कधी उशीर पण होतो कधी कधी होतो. आता त्यांचा जो मुलं आहे ती सगळी त्यांच्या घरातली आणि त्यांची शेजारची वगैरे आहे. त्यांचा एकोपा बघून मला खूपच चांगलं वाटलं आणि तुम्हालाही कसं वाटलं हे नक्कीच सांगा कमेंट करून. हे 3 गणपती आहेत. 2 तुकारांचे आहेत आणि एक बाबू नजरकर त्यांचं आहे. तर पुढे डीजेची गाडी असते जी बुवा चालवतात आमचे आणि ही बघा ही गाडी ती बुवांची समोरून दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला मागे जाऊन परत गणपती दाखवतो. गणपती पण बघा मागच्या गाडीमध्ये पुढच्या गाडीमध्ये आहेत आमचे बुवा. तर हे बघा असे मुलांना घेऊन नाचतायत. हे एकंदरीत त्यांचा जो आनंद आहे ना उत्साह आहे हा उत्साह बघण्यासारखा होता. मलाही खूप बरं वाटलं. फक्त एवढंच की ते जे नाचतायत डीजेवरती ते मी तुम्हाला हा आवाज आहे तो म्यूट केला आहे. त्याचं कारण असं की कॉपीराईट येतं व्हिडिओला त्यामुळे मी ते काय हे करू शकत नाही. पण त्याने खूप या डीजेचा आनंद घेतला. हे बघा हे दोन्ही गणपती तुम्हाला मी दाखवतो म्हटलं होतं. हे 2 गणपती सुतार कंपनीचे आहेत आणि रमाकांत पांचाळ यांचे त्यांचं डेकोरेशनचाही असतो व्यवसाय आहे. तर यांच्याकडे तुम्ही जर तुमचं डेकोरेशन किंवा मंडप वगैरे काही असेल लग्न विधी असेल मुंजे असेल किंवा अन्य शुभकार्य असेल किंवा कसले काही कार्यक्रम असतील तर यांचं मंडपही आहे. तर यांचा या डेकोरेशनचा जर तुम्हाला काही कार्यक्रम करायचा असेल नंबर हवा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला त्यांचा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर बघा रस्ता पूर्ण लाल करून टाकलाय त्याने गुलाल उडवला आहे आणि आता पुढे हळूहळू गाडी मार्गस्थ होत आहे. अंधार पडला जवळजवळ म्हणजे आता काळोखात होत आला आहे. तर माझ्या मुलाने साधारण एक
8:30-9 तरी वाजतील असा अंदाज आहे. बघूया किती वेळ लावतात ते. तुम्हाला दिसतच असेल बघा, काळोख जवळजवळ काळोख झाला आहे. आणि माझा पूर्ण वेळ या व्हिडिओमध्ये जास्त तर मोठा पूर्ण व्हिडिओ करू शकत नाही तिथे. हे बघा कुठून तुम्ही बघताय बघा, ते वरून बघतायत. आणि इतका वेळ मी पूर्ण शूटिंग जर केला तर तुम्हाला बघायलाही खूप कंटाळा येईल. तरीसुद्धा हा व्हिडिओ मोठाच झाला आहे थोडासा माझ्या आईने. तर हा तुम्हाला व्हिडिओ करत असताना मला खूपच कष्ट करावे लागले. म्हणजे कष्ट म्हणजे मला थांबावं लागेल जास्त वेळ, कारण त्यातले मोजके क्षणच घ्यावे असं मी ठरवलं. कारण जर मी पूर्ण व्हिडिओ केला असता तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून आता जितके वाजतील तिथपर्यंत जर मी केला तर खूपच व्हिडिओ बघताना तुम्हालाही जरा हे वाटलं की हा व्हिडिओ खूपच मोठा आहे, मी स्किप केला असं कंटाळा असतं, म्हणून मी हा व्हिडिओ थोडा छोटा केला. पण हा व्हिडिओ तुम्हाला बघत असताना खरोखरच कसा वाटला तो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. मी तुम्ही कमेंट करून सांगा. ही मुलंसुद्धा इतकी आनंदाने आणि त्या महिलासुद्धा आहेत किंवा जे आहेत ते याचा गणपती विसर्जनाचा यंदाचा गणपतीचा 21 डिसेंबरचा शेवटचा निरोप त्याठिकाणी घेताना सर्वजण खूप मोठ्या उत्साहामध्ये या महिला मंडळसुद्धा त्याचा आनंद घेत आहेत. कारण गणपती बाप्पा म्हटलं की कोकणामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. आणि कोकणामधल्या गणपतीचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला एकदा कोकणात येऊन त्याचा आनंद घ्यायला लागेल. कारण जो कोकणात राहतो किंवा जो इथला गावचा चाकरमानी मुंबईला राहतो त्यांना तर याचं सगळं माहीतच आहे. त्यांना हे सर्व माहीत आहे. ते दरवर्षी मोठ्या उत्साहाने कोकणामध्ये जी सर्व चाकरमानी कोकणातले मुंबईत गेलेले मंडळी आहेत त्यांना आम्ही चाकरमानी म्हणतो, तर ते इथे येतात आणि गणपतीचा उत्सव 5 दिवस होतो, 4 दिवस होते. बघा तुझे बरोबर गाडीवाला सुद्धा आमचं बुवा भारी आहे, बुवा सुद्धा आमचे लाईट देत आहेत. तर चाकरमानी सुद्धा तुम्हाला सांगण्यासारखा विशेष म्हणजे काय की चाकरमानी हा या कार्यक्रमाला म्हणजे गणपतीचा उत्सव जो आहे त्याच्यासाठी आवर्जून येत असतो. आणि भले त्याच्यासाठी एका माणसाचं तिकीट 3,000 रुपये असते, त्याचं 2,000 रुपये असते, पण तो येणारच. आणि हा उत्साह आणि इथे आल्यानंतर जो वाडी नव्हे तर प्रत्येक वाडीत आणि गावात पूर्ण जो काय उत्साह असतो प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये तो बघण्यासारखा असतो. संध्याकाळी आरती असते, प्रत्येकाच्या घरी आरती झाली की मग संध्याकाळी त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम असतो. आणि प्रत्येक दिवशी भजन केलं जातं. एक वाडीमध्ये आवाटामध्ये थोड्या घरांमध्ये थोडं ठरलेलं असतं ज्याप्रमाणे आज बुवा किती भजन करूया. आणि एकदम सुद्धा भजन करू शकत नाही, कारण बुवा किती भजन म्हणणार किंवा मंडळीसुद्धा किती जागरण करू शकतात. सर्वजण त्या विचार करून एकंदरीत त्या 7 दिवसात किती भजनं केली तर कसं हे त्या हिशोबाने करतात. तर असं असतो हा आमचा कार्यक्रम जो असतो शिमग्याचा आणि याचा मोठ्या उत्साहामध्ये असतो. आणि आमच्या ब्राह्मणदेव मंदिरामध्ये नादवड्यामध्ये एक अखंड हरिनाम सप्ताह असतो 3 दिवसाचा. त्याचाही व्हिडिओ तुम्ही माझ्या या ब्लॉगमध्ये बघू शकता. तर तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील दही काढायचे दहीहंडीचे तर नक्की कमेंट करा. मी त्याचे तुम्हाला व्हिडिओ यावर्षी टाकेन किंवा मागच्या वर्षीचा व्हिडिओ केलेला असेल तर तुम्ही स्क्रोल करत गेलात तर तुम्हाला तोही व्हिडिओ दिसेल. तर नक्की तुम्ही ते व्हिडिओ बघा. आणि आमच्या त्या अखंड हरिनाम सप्ताहाचा जो कार्यक्रम असतो तो अखंड हरिनाम सप्ताह बघण्यासाठी किंवा तो शेवटच्या दिवशी दही काढायचा कार्यक्रम असतो. ही दहीहंडी उडी मारून फोडावी लागते. आपण दहीहंडी बघितली की याच्यामध्ये गोकुळाष्टमीच्या वेळेला कृष्णाष्टमीच्या वेळेला ती थर लावून फोडली जाते, पण इथे उंच असते, ज्याला हात लागत नाही इतकी उंच असते, जवळजवळ 8-9 फूट उंच असते. पण ती उडी मारून फोडायची असते. तो एक वेगळा एक उत्साह असतो.
आणि सर्व गावातून लोक येतात, बाहेरच्या पंचक्रोशीतले लोक सुद्धा येत असतात. तो कार्यक्रम बघायला तुम्ही नक्की या, जे जवळपास असतील त्यांनी किंवा त्यांना बघायला असेल तर. आणि हा गणपतीचा कार्यक्रम बघा, किती मुलं मोठ्या उत्साहात नाचत आहेत, महिला मंडळी तिकडे मोठ्या उत्साहाने नाचत आहेत. तर असा हा गणपतीचा कार्यक्रम, मोठा उत्साह. आणि हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, रंग उजळत आहेत, इतक्या आनंदाचा असतो, सोहळा असतो. बघा ते शाळे पण काढले आणि नाचतायत अक्षरशः. म्हणजे त्या गणपती विसर्जनाच्या त्या मिरवणुकीमध्ये ते इतके भारावून गेलेले आहेत की त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. नक्की जे कोणी या ठिकाणी कोकणातले असतील, जे मुंबईला राहत असतील, त्यांनी नक्की परत आपल्या कोकणाकडे वळावं आणि आपलं गाव कुठे आहे किंवा आपलं घर कुठे होतं किंवा आपल्या गावामध्ये कसा कार्यक्रम केला जातो हे बघण्यासाठी एकदा जरूर यावं. किंवा जे कोणी या ठिकाणी आमच्या कोकण सोडून जे कोणी कुठे बाहेर राहत असतील, कोकणाच्या बाहेरचे, त्यांनाही जर हा कार्यक्रम बघायचा असेल तर आपले मित्र किंवा आपले कोणी नातेवाईक जर कोकणामध्ये कोकण किनारपट्टीला राहत असतील तर एकदा त्यांच्याबरोबर नक्की या आणि हा कार्यक्रम खरोखरच बघा. खूप मस्त मजा असते. रात्री भजनं असतात, त्यावेळेला भजनाला प्रत्येकाकडे कोणाकडे नाश्ता असतो, किंवा लाडू, काही वेगवेगळा गोड धोड, तो एक गोड आनंद असतो. आणि खरोखर भजनं सुद्धा इतकी सुंदर असतात ना. एक आता नवीन पिढीतले असे नावारूपाला आलेले वारकरी युवा आहेत की जबरदस्त आवाजाची शैली बघितल्यानंतर तुम्हालाही वाटेल ही मूर्ती विठ्ठल मंदिराच्या जे अंगण आहे त्या अंगणामध्ये ठेवून त्या ठिकाणी आरती केली जाणार आहे. की मग गणपती विसर्जन आमचा या ठिकाणी हा व्हिडिओ यंदा तुम्ही करायला याच, कारण मागच्या वर्षी डबलवारी होती त्यावेळेला पण मी आलो होतो. आणि यंदाच्याही या ठिकाणी आमच्या इथे वाडीतलं एक भजन गेलं होतं, तुम्ही बघितलं असेल. त्या व्हिडिओला सर्वांनी प्रेम भरपूर दिलं. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. त्यातरी बुवा आमचे आहेत जे मगाशी तुम्हाला दाखवलं ते बुवाही बघा तुम्ही, की त्या बुवाने खूपच चांगलं भजन केलं आणि थोडक्या मंडळीमध्ये इतकं सुंदर उभ्याने भजन केलं आहे की नक्की तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ते भजन कसं वाटलं. आणि ही पहिली मूर्ती नेऊन ठेवली आहे जी रमाकांत पंचायतची आहे, आणि दुसरी मूर्ती त्या बाजूला ठेवली आहे बघा, ती अगोदरच ठेवली कारण ती पुढे होती. तर आम्ही तो कुठेतरी गेलो होतो, तेवढ्या ठिकाणी काढली रेंटवर ठेवायला गेलो होतो, त्यामुळे मला माहीत नव्हतं. मी अगोदरच ठेवली आणि ही आता तिसरी मूर्ती आणतात. तर तिन्ही मूर्त्यांमधल्या ती एक मधली छोटी मूर्ती आहे फक्त, आणि ह्या दोन्ही मूर्त्या जवळजवळ त्यांची उंची जर तुम्ही मोजलात तर थोडी नाही आहे. आता तुम्ही बघा ते उभे राहिल्यानंतर जवळजवळ 4.5 ते 5.5 फुटाची उंचीची मूर्ती.
Amen.
दोनच तर गणपती बाप्पा मोरया या जयघोषामध्ये गणपतीच्या मूर्तीला उचललेलं आहे आणि आता गणपती मूर्ती विसर्जनाच्या दिशेने निघालेली आहे। तुम्ही बघू शकता नदी खूपच मोठी आहे, म्हणजे पूर्ण गावाची नदी आहे ही, जी गोठणा नदी म्हणून आहे। तुम्ही इथे महादेवाच्या मंदिराच्या समोर गोठणा नदी उमाळा म्हणतात, म्हणजे तिथे नदीचा उगम होतो। तर त्या ठिकाणावरून ही नदी निघालेली आहे आणि तुम्ही हे हायवे पासूनच जवळच आहे। ते तुम्हाला जर बघायचं असेल तर कोटणा नदी किंवा नादोडे गावचा उमाळा विचारला तर तुम्हाला जर कोणी बाहेरून बघत असतील पंचक्रोशीचं तर ते या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे। समोर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हे देवस्थान, या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, महादेवाचं मंदिरही आहे आणि समोर उमाळा आहे। आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया या जयघोषात हे गणपतीचं विसर्जन होण्यासाठी नदीला पाणी आलेलं आहे, तरी सुद्धा गणपती बाप्पा मोरया म्हणत सर्वजण विसर्जनासाठी नदीमध्ये सर्व पात्रामध्ये उतरलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता इतका उत्साह आहे की लाईट लावले आहेत, एवढा पाऊस पडतोय आणि पाणी आलंय तरी सुद्धा त्यांनी हे बघू शकता तुम्ही, बघा पाणी किती जास्त आहे ते, त्यामुळे त्यांनी लाईट लावलाय। रात्र झाली तर त्यांनी पुढची तयारी करून ठेवली, म्हणजे काय उत्साह असेल। 3 घरांनी हे सर्व केलेलं आहे। बघा नदीच्या वरती एक पूल आहे, त्या पुलावरती लाईट लावले आहेत, म्हणजे तशी व्यवस्था त्यांनी केली आहे। हा दुसरा गणपती आलेला आहे, पाणी तोलत नाहीये तरी सुद्धा ती मुलं पाण्यामध्ये जाऊन गणपती विसर्जन करतात। एकोप्याचा सगळा हा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम असतो। तर तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी कमेंट करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।
दुसरी मूर्ती छोटी आहे ती सुद्धा आलेली आहे। आता एक मोठी आणखीन एक ह्या 2 मूर्त्या झाल्या, आता तिसरी मोठी एक मूर्ती आहे ती मूर्ती आता आणतील। आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जय घोषामध्ये मूर्तीचं विसर्जन करताना हे भाविक सर्व भक्तगण शेवटचा गणपती बाप्पाचा निरोप घेताना दिसत आहेत। मूर्तीच्या खाली जो पाट ठेवलेला असतो तो काढून त्याच्यावरती एक नदीमधला खडा किंवा रेवा असतो, म्हणजे बारीक जर खडे असतात ते त्या पाटावरती ठेवून घेऊन गेले जातात। आणि गणपती ज्या जागी असतो गणपती बाप्पा ज्या जागेवर असतात त्या ठिकाणी तो पाट ठेवून त्याच्यावरती खडे ठेवले जातात। कारण गणपती घरातून गेल्यानंतर खूपच घर एकदम पूर्ण खाली होऊन जातं आणि त्यावेळेला जे दुःख वाटतं ते दुःख सहन होत नाही। दुसऱ्याही गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मूर्ती आणलेली आहे। तर असा हा आमचा गणपती विसर्जनाचा आमच्या नांदवड्यामध्ये 21 दिवसाचे 3 गणपती माझ्या बघण्यातले यंदाचे होते, त्यातला हा आहे। या ठिकाणी 3 गणपती मी तुम्हाला शूटिंग करून दाखवलेले आहेत। तर तुम्हाला 3 गणपतीमधला गणपती कोणता चांगला वाटला तेही कमेंट करून सांगा। आणि हा तुम्हाला एकोपा गणपती भाद्रपद मासामध्ये जे गणपती येतात त्याचा निमित्त जे सर्व जे मंडळी आहेत शेजारी पाजारी हे एकोप्याने एकत्र येऊन गणपती विसर्जनासाठी जी या ठिकाणी मदत एकमेकांना करतात, हा एकोपा तुम्हाला कसा वाटतो कोकणातला तो नक्कीच सांगा। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओंची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आता शेवटचा एकच गणपती राहिला आहे, तो आणण्यासाठी सर्वजण मोठ्या उत्साहात आनंदात निघालेले आहेत। गणपती आणण्यासाठी शेवटचा राहिला आहे तो तिसरा, जो बाबू जंगम यांचा आहे। तर तोही गणपती विसर्जन झाला की हा सोहळा इथे यंदाच्या वर्षाचा समाप्त होईल। त्यानंतर नवरात्रामध्ये जो 9 दिवसाचा कार्यक्रम असतो नवरात्रीचा, प्रत्येक दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त करून वेगवेगळ्या ठिकाणाची देवी दाखवण्याचा प्रयत्न करेन, वेगवेगळ्या रूपामध्ये देवी दाखवण्याचा प्रयत्न असेल। तर तोही तुम्ही नक्कीच बघायचा असतील जर तुम्हाला व्हिडिओ, तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलशी जोडून राहा। म्हणजेच जर सबस्क्राईब केलात तर तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवरती तुम्हाला हे दिसेल, माझं नोटिफिकेशन येईल। हा आहे तिसरा आणि शेवटचा गणपती। तर खूप अडचण आहे इथे, म्हणजे वरती झाडी आहे, अडचण म्हणजे त्यामुळे गणपती दिसत नाही। आणि पाणी तिकडेच थोडंसं व्यवस्थित आहे किंवा कदाचित तिकडे लेवल चांगली असावी, मलाही माहीत नाही आहे काही, पण गणपती तिकडे घेऊन गेले। या बाजूला पण आहे पण तिकडे दगड वगैरे असतील काय माहीत नाही, त्यामुळे ते तिकडे घेऊन गेले। खाली उतरून हे विवाह करू शकत नाही, कारण कसं आहे खूप नदीचं पात्र मोठं आहे आणि आपल्याला तिथलं काही अंदाज नाही माझा मला, आणि पाण्यात उतरून तर मी जाऊच शकत नाही माझ्या पायाचा प्रॉब्लेममुळे, म्हणून मी वरती पुलावरती उभा राहून हा व्हिडिओ करते शूटिंग। आता गणपती शेवटचा गणपती आहे तो आतमध्ये पाणी भरावं लागतं पहिलं, तर ते पाणी भरणार आणि त्यानंतर गणपती पाण्यामध्ये विसर्जन करणार। पाणी भरण्याचं काम चालू आहे। आता ती मूर्ती पाणी भरलं की 3 वेळा वरती खाली करतात आणि त्यानंतर ती पाण्यात ठेवली जाते, म्हणजे विसर्जन केली जाते। तर आपण बघूया काय करतात ते। हे बघा आता पाणी बहुतेक भरलेलं आहे, हे बघा 1 2
ती मूर्ती पण खूप जड आहे, पाणी भरलेलं आहे आतमध्ये, त्यामुळे मुलांना खूपच ते जड आहे. तरी पण त्यांनी मोठ्या उत्साहाने हा गणपती सोहळा सर्वांनी भक्तांनी त्या विसर्जित केलेल्या आहेत गणपती बाप्पा, आणि आपल्या परतीच्या मार्गावरती निघालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल आणि जे सहकार्य केलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि हा व्हिडिओ मी या ठिकाणी येथेच संपवतो. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. पुन्हा सांगतोय.